नमस्कार. आपले बदलापूरमध्ये मी श्रद्धा तुम्हा सर्वांचं स्वागत करते. व्यवसायात जर आपल्याला यश प्राप्त करायचं असेल किंवा जर आपण योग्य पद्धतीने प्लॅनिंग केली तर आपल्याला ते यशाच्या उंच शिखरापर्यंत नक्कीच नेऊन पोहोचवतं. परंतु हाच व्यवसाय करताना जर आपली प्लॅनिंग चुकली तर आपल्याला अपयशही पत्करावं लागतं आणि त्यासाठी सुद्धा आपली तयारी मनाची लागते. आणि हाच व्यवसाय योग्य पद्धतीने कसा करावा, कशा प्रकारे प्लॅनिंग करावी, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आज आपण या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून घेणार आहोत. परंतु या फेसबुक लाईव्हमध्ये आज आपल्यासोबत एक स्पेशल गेस्ट जोडले गेलेले आहेत. त्यांची ओळख करून देण्यापूर्वी मी त्यांच्यासाठी खरं तर दोन ओळी नक्की म्हणायला मला आवडतील. झेप अशी घ्या की पाहणाऱ्याच्याही माना दुखावात आणि आकाशात सुद्धा एवढं उंच गवसणी घाला की पक्ष्यांनाही प्रश्न पडावा. आणि अशीच आकाशात उंच झेप घेतलेली आहे आपल्या बदलापूरच्या युवा यशस्वी उद्योजक तरुण अशी ज्यांची ख्याती आहे, ओळख त्यांनी निर्माण केलेली आहे, असे निमेश जनवाड आज आपल्यासोबत उपस्थित आहेत. खूप स्वागत आहे आज. थँक्यू. आणि आज खरं तर त्यांचा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी एक खरं तर आपल्यासारखे इतर तरुण सुद्धा यशस्वी व्हावेत यासाठी त्यांचा प्रयत्न आहे. आणि त्यामुळे आजचं हे जे फेसबुक लाईव्ह आहे ते त्यांनी इतर जे काही तरुण आहे त्यांनी सुद्धा असंच यश व्यवसायात मिळवावं यासाठी फेसबुक लाईव्ह खरं तर आज आपण करतोय. तर वळूयात आपण आज आपल्या विषयाकडे. सर खूप स्वागत आहे तुमचं. शुभेच्छा तुम्हाला. सर काय सांगाल, खरं तर आज एक बदलापुरातील नामांकित व्यावसायिक यशस्वी उद्योजक म्हणून तुमची ख्याती आहे, ओळख आहे. देशात परदेशात तुमचा व्यवसाय आज पोहोचलेला आहे आणि खूप चांगली संकल्पना तुमची आहे. आणि खरं तर सगळ्यात महत्त्वाचं काय तर तरुण आहात तुम्ही, खूप कमी वयात एवढं अचीव तुम्ही केलेलं आहे. तर काय तुम्ही अधिक माहिती द्याल, तुमची सुरुवातीची तुमची ओळख की तुमच्या कुटुंबामध्ये कोण व्यवसायामध्ये होतं का किंवा कसं काय एवढं अचीव केलं? सर्वप्रथम मी आपले बदलापूर या न्यूज चॅनलचे खूप मनापासून धन्यवाद देतो की माझ्या वाढदिवसाच्या दिवशी एवढ्या चांगला कार्यक्रमाचं आयोजन केलं. आणि माझीही देखील इच्छा होती, कारण मला असं वाटतं की आपले जे बदलापूरचे तरुण आहेत किंवा इतर महाराष्ट्रातील देशातील मराठी तरुण आहेत यांनीही कुठेतरी व्यवसायामध्ये पदार्पण केलं पाहिजे आणि त्यांनी व्यवसायात पदार्पण करून चांगलं यश संपादन केलं पाहिजे. हीच एक माझी मनापासून इच्छा होती. म्हणून आज वाढदिवसाच्या दिवशी या फेसबुक लाईव्हचं आयोजन तुम्ही केलं त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. सर प्रश्नाकडे वळूयात. म्हणजे तुमच्या कुटुंबामध्ये कोण व्यवसाय करत होतं की तुम्ही सुरुवात केली? नाही, सर्वप्रथम आमचं म्हणजे 1995ला म्हणजे 1995 त्यावेळेस आमचा एक दिवाळीमध्ये जे दिवे डेकोरेटिव्ह दिवे बनतात त्याचा व्यवसाय होता बॉम्बेमध्ये कुर्ल्याला. आणि तो व्यवसाय आमचे जे मामा होते ते त्याचे हेड होते आणि त्यांनी त्या व्यवसायाला सुरुवात केली होती. तर त्यावेळेस सर्व कुटुंब मिळून त्याच्यामध्ये काम करायचं एकत्र बसून. म्हणजे अगदी छोट्या प्रमाणामध्ये व्यवसाय होता, म्हणजे घरच्या घरी होता. तर सर्व कुटुंबातील आमचे जे मेंबर्स आहेत ते सर्व बसून काम करायचे. त्याच्यानंतर ते कंप्लीट करून ते होलसेल मार्केटमध्ये बॉम्बेमध्ये दिवाळीच्या वेळेस वगैरे, गणपतीच्या वेळेस वगैरे तिथे सप्लाय व्हायचा. आणि आम्ही देखील फार लहान होतो, तर तिथल्या तिथे घरातले बसून करतायत म्हणून आम्ही छोटी मोठी कामं त्यातल्या त्यात करत राहायचो. त्यावेळेस जस्ट माझं बॉर्न 92चं आहे, मग म्हणजे मी एक 5-1 वर्षाचा असेल, 5-6 वर्षाचा. तर घरातले असे बसून काम करायचे सर्व. आणि मग मी लहान होतो फारच, मग थोडं आम्ही मध्ये वगैरे जाऊन असं काही छोटं मोठं काम करायचं. कालांतराने असं झालं की वर्ष पुढे सरकत गेले, तर बिझनेसमध्ये काही अप्स अँड डाऊन्स सुरू असतात. त्याच्यामुळे की ती काळ वेगळी होती की त्यावेळेस एवढी महागाई वगैरे नव्हती आणि सर्व काही गोष्टी सुरळीत लोकांपर्यंत म्हणजे साध्य होत होत्या. पण हळूहळू काळ बदलत गेला. सर्वांच्या कुटुंबियातील सर्व जे मेंबर्स आहेत त्यांचे रिक्वायरमेंट्स वाढत गेले आणि मग कुठेतरी सर्वजण त्या व्यवसायात असल्यामुळे प्रत्येकाचे रिक्वायरमेंट्स फुलफिल करण्यासाठी प्रत्येकाला ते पूर्ण होत नव्हते. त्यामुळे काही जण आपापल्या वेगळ्या दिशेने वळाले, काही जण
आपापल्या दिशेने, कोणी दुसरं क्षेत्रामध्ये काम केलं, असं करून सर्वजण आपापल्या दिशेला लागले. त्याच्यानंतर बॉम्बेवरून बदलापूरमध्ये व्यवसाय शिफ्ट केला आमच्या मामांनी. मग त्यावेळेस सर्व लोक आपापल्या दिशेने होते, पण मी शेवटपर्यंत कुर्ल्याहून बदलापूरला देखील मी त्यांच्यासोबत आलो आणि पूर्ण 10वीपर्यंतचं शिक्षण घेता मी तिथे काम करत राहिलो. आणि म्हणजे लहानपणापासूनच तुमचं ते 5 वर्षांपासून सुरुवात केली. राईट. तर मी काम करत राहिलो आणि त्याच्यानंतर मला कॉलेजमध्ये एज्युकेशन घ्यायचं होतं, तर त्यावेळेस देखील मी तिकडे काम करत माझं एज्युकेशन पूर्ण केलं. आफ्टर दॅट 12वी नंतर माझे पण जसे म्हणजे आता हायर एज्युकेशन घ्यायला की हायर एज्युकेशनसाठी आता तेवढे फीज वगैरे जास्त असते, त्यामुळे मलाही तिकडे मग नंतर माझे नीड्स फुलफिल होत नव्हते त्यावेळेस. तर मग मीही निर्णय घेतला की आता आपण काहीतरी जास्त मेहनत करून किंवा नोकरी वगैरे करून जास्त पैसे कमवून आपण एक हायर एज्युकेशनकडे वळव्या, त्याची काळाची गरज आहे. तर मी बाहेर नोकरी करायला लागलो. म्हणजे विक्रोळीला मी गोदरेजमध्ये एक प्लांट होता ब्लूम एनर्जी कंपनी म्हणून, तिकडे मी एक सपोर्ट गार्ड म्हणजे या सपोर्ट गार्डच्या एक पोझिशनवर मला तिथे जॉबला मी लागलो. त्यावेळेस मी फर्स्ट, सेकंड, थर्ड असं 3ही शिफ्ट करायचो. त्यावेळेस काहीतरी मला 6,000 रुपये पगार होता एक शिफ्टचा. तर 3ही शिफ्ट करायचो आणि 3ही शिफ्टमध्ये मी जास्त पैसे कमवण्यासाठी 3 शिफ्ट करायचो तिकडे. आणि एक 3-4 महिन्यामध्ये मी भरपूर म्हणजे जवळपास एक 60,000 ते 70,000 रुपये ओव्हरटाईम वगैरे करून मी कमवले त्यावेळेस. आणि मग त्याच्यानंतर तिकडे मला असं नंतर वाटलं की आता आपण हायर एज्युकेशनकडे वळलं पाहिजे, कारण ती काळाची गरज आहे, नाहीतर मग आपलं फ्युचर पुढे काही सांगता येत नाही. तर ते संपूर्ण पैसे माझ्याकडे जमा होते, जवळपास एक 70,000पेक्षा जास्त जमा होते. मग मी विचार केला की आता आपण काय करायचं, आपल्याजवळ पैसे पण आहे आणि आपल्याला शिक्षण पण घ्यायचं आणि मग त्याच्यानंतर आपल्याला फ्युचर पण करायचं आहे. तर लहानपणापासूनच व्यवसाय वगैरे मी बघत आलो होतो आणि त्याच्यामध्ये काम करत होतो. तर मला असं माझा निश्चय होता की आपण व्यवसायच करावा, चांगलं शिक्षण घ्यावं आणि व्यवसाय करावा. तर मग मी माझ्याकडे जे सर्व साठवलेले पैसे होते ते सर्व मी भारत कॉलेजमध्ये बॅचलर्स ऑफ मॅनेजमेंट स्टडीज BMS म्हणजे व्यवसाय रिलेटेड तो कोर्स होता. आणि त्याच्यानंतर मी पूर्ण वर्षभराची फीस तिथे भरून टाकली. जी माझी वर्षाची फीस होती ती पूर्ण एकत्र भरली. म्हणजे एक लक्षात येतंय का, त्यांनीच कमवलेले पैसे त्यांनी शिक्षणासाठी दिलेले आहेत आणि ते फीज मी पूर्ण भरली आणि वरती माझ्याकडे पैसे वगैरे उरले होते. तर मग मी त्याच्यामध्ये माझ्यासाठी कपडे, बॅग अँड हे ऑल ते सगळं बुक्स वगैरे या सगळ्या गोष्टी, शूज वगैरे. आता ऑलरेडी थोडंसं एज्युकेशनमध्ये गॅप झाला होता माझा 1 वर्षाचा, कारण मी नोकरी करत होतो. तर मग मी त्या माझ्या जमवलेल्या पैशातनं सर्व माझे जे बॅग्स वगैरे, कपडे वगैरे ते सर्व गोष्टी मी केल्या, मला लागणाऱ्या सर्व गोष्टी मी परचेस केल्या आणि भारत कॉलेजमध्ये मी एज्युकेशन घ्यायला सुरुवात केली. एज्युकेशन घेता देखील मी नोकरी करत होतो आणि मला जसा वेळ मिळेल तसं मी काम करत होतो. जिथे मला शक्य होईल त्या ठिकाणी जाऊन मी काम करत होतो. आणि जो कुर्ल्यावरून आमचा जो बिझनेस इथे शिफ्ट झाला होता आमच्या मामाचा, तर मध्ये तिथे देखील जाऊन मी काम करायचो. आणि काम करताना मला फर्स्ट इयर मी पासआउट झालो, सेकंड इयर पासआउट झालो. थर्ड इयरमध्ये मला असं कुठेतरी वाटलं की आता आपण कामाला इथूनच सुरुवात करायला हवी. तर मग थर्ड इयरपासून मी मनात असं आणलं की आपण आता इथून सुरुवात करूया. मग मी एक माझी फर्म ओपन केली, चिंतामणी क्रिएशन या नावाने. तर मी तिकडे हेंद्रपाड्यात कॉलेज असल्यामुळे तिकडे गणपती बाप्पाचं मंदिर आहे हेंद्रपाड्यामध्ये. तिथे मी म्हणजे कॉलेजमधून सुटलो की गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये जायचो आणि चिंतामणी गणपती मंदिर त्याचं नाव आहे. तर तिकडे मी त्या नावाने माझी एक फर्म ओपन केली. जेव्हा फर्म ओपन केली तेव्हा माझ्याकडे काहीच पैसे नव्हते, म्हणजे एकदम झिरो होतं. इव्हन माझ्याकडे काहीच नव्हते. मी एक जस्ट काय केलं की एक बँकेमध्ये एक लायसन्सिंग वगैरे सर्व काढलं आणि एक बँकमध्ये करंट अकाउंट ओपन केलं. आणि मग मी विचार केला की आता आपण काय कसं पण होऊ द्या पण आपण सुरुवात करूया. तर मी माझ्या एज्युकेशनमध्ये जे शिकलो, जे मला बॅचलर्स ऑफ मॅनेजमेंटमध्ये बिझनेस रिलेटेड जे काही मला शिकायला मिळालं ते मी माझ्या प्रॅक्टिकल लाईफमध्ये अप्लाय करत गेलो. माझ्या एज्युकेशनचा मला फार म्हणजे मी काय असं एज्युकेशन घेत होतो त्यावेळेस काय मी असं म्हणजे अगदी असं हुशार आणि एकदम हुशारातल्या विद्यार्थ्यांमध्ये नव्हतं, पण मला जेवढं कळत होतं ते मी घेत होतो आणि ते माझ्या प्रॅक्टिकल लाईफमध्ये मी अप्लाय करत होतो.
आणि त्याचा फायदा मला फार मोठ्या प्रमाणावर झाला. मग मी थर्ड इयरला मी एक्झाम दिल्याच्या नंतर मी बाहेर पडलो. मी ठरवलं होतं की आता आपण एक्सपोर्टमध्ये व्यवसाय सुरू करायला हवा. तर मी बाहेर पडलो आणि म्हणजे माझ्याकडे आहे ना लोकांची अपॉइंटमेंट पण नसायची, पण तरी पण मी जायचो. एक्सपोर्ट जे लोक एक्सपोर्ट आता मुंबई महाराष्ट्रामध्ये फार मोठे मोठे एक्सपोर्ट हाऊसेस आहेत, तर मी तिकडे जायचो आणि तिकडे विदाऊट अपॉइंटमेंट जायचो. तर बऱ्याच ठिकाणी अपॉइंटमेंट नाही म्हणून रिटर्न पाठवून द्यायचे, पण काही ठिकाणी मला चांगला रिस्पॉन्स मिळाला आणि मग मी तिथे बराच वेळ थांबून त्यांच्याकडनं नॉलेज घ्यायचो, आयडिया घ्यायचो आणि कसं करता येईल, काय करता येईल. तर काही जसं बोलतात की तुमचे प्रयत्न प्रामाणिक असतील तर परमेश्वर कोणत्याही रूपामध्ये तुम्हाला मिळतोच आणि याच्यामध्ये काही तीळमात्र शंका नाही आहे. तर असंच परमेश्वराच्या कृपेने मला काही लोक भेटत गेली आणि त्या लोकांनी मला सुरुवातीला संधी देत गेले की त्यांनी मला शिकवलं की असं करू शकतो याच्यामध्ये, की तुम्ही फेस्टिवल आयटममध्ये तुम्ही असं करू शकतात किंवा तुमच्याकडे पॅकिंग असं असायला हवं एक्सपोर्टचं. मग या सगळ्या गोष्टी शिकता मी सुरुवातीला थर्ड इयरला असताना मी पहिली एक्सपोर्टची ऑर्डर केली UK साठी आणि ती ऑर्डर माझी होती 1,60,000 रुपयाची ऑर्डर होती फक्त. थर्ड इयरला असताना ती 1,60,000 रुपयाची ऑर्डर्स होती माझी आणि ते दिवाळी दियाची ऑर्डर होती. दिवाळीचे ते डेकोरेटेड दिये असतात त्याची ऑर्डर होती आणि UKची ऑर्डर होती. तर माझी ती सर्वात पहिली ऑर्डर 1,60,000 रुपयाची आणि मी मग त्या ऑर्डरमध्ये माझं पूर्ण इतके एफर्ट्स लावले. ऑर्डर होती 1,60,000 रुपयाची, पण मी काम केलं असेल 2,60,000 रुपयाचा. म्हणजे एवढे एफर्ट्स लावले की मला जर 1,60,000 रुपये मला मिळणार आहेत तर मी त्याच्यामधून की अजून काही जास्त देऊ शकतो अशा पद्धतीने मी खूप अधिक देऊन प्रयत्न करून मी ती ऑर्डर फुलफिल केली आणि तिथे पोचली ऑर्डर. आणि दिवाळीमध्ये तिकडचे जे कस्टमर होते त्यांना फार आवडलं. तर त्यांचे काही 10-12 शॉप्स होते तिथे, तर त्यांनी मला सॅम्पल ऑर्डर दिली होती. तर 10-12 शॉप असल्यामुळे ते फार मोठ्या प्रमाणावर फेस्टिवल आयटमचं इम्पोर्ट करायचे. तर माझं पॅकिंग वगैरे त्यांना खूप आवडलं आणि त्यांनी मग मला नेक्स्ट इयरला 1,60,000च्या बदली मला 5,00,000 रुपयाची ऑर्डर दिली नेक्स्ट इयरला. आणि असंच कामाचं दर्जा माझा वाढत गेला आणि क्वालिटी मी पुरवत गेलो एक्सपोर्ट फर्ममध्ये. त्याच्यानंतर अजून माझ्या कामाची पातळी पाहता अजून चांगल्या लोकांशी मी जोडलो गेलो, चांगल्या लोकांशी कनेक्शन्स बनवले. कनेक्शन्स एवढ्याचसाठी बनवले की प्रत्येक कनेक्शनमधून एक गोष्ट तरुणांनी लक्षात घ्यायला पाहिजे की प्रत्येक कनेक्शनमधून तुम्हाला फायदा म्हणजे आर्थिक फायदा होईल असं नाही आहे. म्हणजे तुम्ही प्रत्येक ठिकाणी आर्थिक फायदा बघायला जाल ना तर तसं नाही होत. काही ठिकाणी तुम्हाला नॉलेज पण मिळतं, शिकायला पण मिळतं तुम्हाला. म्हणजे ते जे शिकायला मिळतं ते पैशापेक्षा त्याची व्हॅल्यू खूप मोठी असते. म्हणजे नकळत कोणीतरी तुम्हाला एक अशी मौल्यवान गोष्ट सांगून जातं की ते तुम्हाला आयुष्यभर पूर्ण कामी येईल. तर त्यामुळे व्यवसायामध्ये एक महत्त्वाचा पॉईंट मी सगळ्यात पहिला सांगतो की तुम्ही असं विचार करू नका की आता मी याला XYZ पर्सनला आता मी भेटायला चाललो आहे तर त्याच्याकडनं माझं काम झालंच पाहिजे किंवा त्यांच्याकडनं मला आर्थिक फायदा झालाच पाहिजे, असं नाही आहे. त्याच्याकडनं ज्या गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतात त्या पैशापेक्षा देखील मोठ्या असतात. आता त्याच्यानंतर धनंजय दातार सरांचा एक माझ्या लाईफमध्ये फार मोठा रोल आहे. मी कॉलेज माझं संपलं आणि मी त्यांच्या ऑफिसमध्ये बॉम्बे ऑफिसमध्ये मी 1 वर्ष सतत जात होतो. तर त्यांचा जो स्टाफ होता तर त्यावेळेस मी नवीन असल्यामुळे मला जास्त एंटरटेन करत नव्हते आणि मग मी त्यांच्या एकदा ईमेल ID मिळवला. ज्यांनी मला फर्स्ट एंट्री दिली बिझनेसमध्ये त्यांच्या थ्रू मला दातार सरांचा ईमेल ID मिळाला आणि मी दातार सरांना जवळपास 25 ते 30 मेल केले. तेव्हा 25-30 मेल केल्याच्या नंतर त्यांचा मला रिप्लाय आला आणि मी त्यांना परिस्थिती सांगितली की मी तुमच्या ऑफिसला 1 वर्षापासून व्हिजिट करतोय पण मला काही रिस्पॉन्स मिळत नाही आहे. तर त्यांनी लगेच 5 मिनिटामध्ये पूर्ण बॉम्बे डिव्हिजनला मेल टाकला की मिस्टर निमेश जनवाड यांच्याबरोबर आपली येत्या 4 दिवसामध्ये मीटिंग आहे. सगळं डिपार्टमेंट अलर्ट झालं. मला जे माझ्याशी बोलतही नव्हते त्यांचे मला कॉल्स यायला सुरुवात झाले की तुम्ही या तारखेला इकडे या, की तुमची अपॉइंटमेंट फिक्स झाले. मग त्याच्यानंतर दातार सरांबरोबर मी जोडलं गेलो आणि एक चांगलं गुडविल क्रिएट झालं मार्केटमध्ये की एवढ्या मोठ्या कंपनीबरोबर मी जोडलं गेलो. त्यांनी देखील सुरुवातीला नवीन असल्यामुळे मला फार कमी ऑर्डर दिली
पण त्यांच्या पण रिक्वायरमेंट मी फुलफिल करत गेलो आणि आज संपूर्ण त्यांचे जेवढे सुपर मार्केट्स आहेत तेवढ्या सुपर मार्केट्समध्ये फेस्टिवल आयटमचं सप्लाय, म्हणजे मोठ्या प्रमाणावर गणपती, इको फ्रेंडली गणपती, दिवाळी दिया, पूजा सामग्री अँड ऑल, या सर्व गोष्टी आता मी त्यांच्या शॉपमध्ये पुरवतो. अरे वा, म्हणजे सुरुवात कुठून झालेली आणि शेवट कुठपर्यंत तो अजून सुरूच आहे. आणि दातार सरांसोबत जोडलो तर ते एक असा बॅच लागला आमच्या कंपनीवर की मला मग प्रत्येक जण मला ॲक्सेप्ट करायला लागलं मार्केटमध्ये. आणि असं ॲक्सेप्ट करता करता पहिला माझ्याकडे 1 कस्टमर होते, मग 2 कस्टमर होते, मग त्याच्यानंतर 4 झाले, 6 झाले, 12 झाले, 15 झाले, 18 झाले. आता आमच्याकडे जवळपास 100हून अधिक जास्त कस्टमर्स आमच्याकडे आहेत आणि सर्वांना मी रेग्युलर त्यांचे जे रिक्वायरमेंट आहे ते फुलफिल करतो. अरे वा, म्हणजे प्रेक्षकांनो मला या ठिकाणी एक गोष्ट आवडीने सांगावीशी वाटेल. वयाच्या 5 वर्षांपासून खरं तर निमेश यांनी व्यवसायाच्या दृष्टीनेच कुठेतरी ही वाटचाल केलेली आहे आणि जी आज यशाच्या उंच शिखरापर्यंत पोहोचलेली आहे. आपल्याच देशात नाही तर परदेशात सुद्धा अत्यंत आवडीने जे काही व्यावसायिक आहेत ते निमेश जनवाड आपल्या बदलापूर शहरामध्ये राहणारे, त्यांचा जो काही गणपती बाप्पाच्या मूर्त्या असो किंवा इतर जे काही साहित्य असो, दिवे असो, हे सगळे आवडीने मागवतात. का तर त्यांचं जे काही कामाचं डेडिकेशन आहे, त्यांची जी कामाची पद्धत आहे ती त्यांना खूप प्रचंड आवडते आणि त्यांची जी मेहनत आहे ती त्यांना खूप आवडते. तर खरं तर मामांपासून आणि घरच्या कुटुंबियांपासून या व्यवसायाला कुठेतरी वेगळ्या व्यवसायाला सुरुवात झाली आणि आत्ता जो आहे निमेश जनवाड यांनी एक वेगळ्या व्यवसायाला सुरुवात केलेली आहे. व्यवसाय सर सुरू करताना एक योग्य प्लॅनिंग असणं गरजेचं असतं, कारण की जर प्लॅनिंग चांगलं असलं तर आपला व्यवसाय यशस्वी होऊ शकतो. बऱ्याचदा तरुणांच्या मनात अशाही शंका असतात की नाही मी ₹1,00,000 टाकतो, मी ₹2,00,000 टाकतो, मग मला ₹5,00,000 तरी फायदा झाला पाहिजे, मग नाही झाला तर मग थोडंसं आपल्याला थोडं टेन्शन येतं, डिप्रेशनमध्ये जातो, अशा सगळ्या समस्या येतात. त्याच्यामुळे प्लॅनिंग कशा प्रकारे करणं गरजेचं आहे, काय सांगाल तरुणांना? हा एकदम सर्वात महत्त्वाचा तुम्ही प्रश्न विचारला आणि या प्रश्नाची म्हणजे आता काळाला गरज आहे. म्हणजे माझ्या रेग्युलर लाईफमध्ये मी बघतो आणि मी आता फार महत्त्वाचं त्याच्यावर एक्सप्लेनेशन देणार आहे. म्हणजे रेग्युलर लाईफमध्ये मी बघतो की आपले जे मराठी तरुण आहेत, मराठी तरुण तसं पाहायला गेलं तर आज जगामध्ये कुठे कमी नाही आहेत. भरपूर ठिकाणी आपलं चांगलं काम करत आहेत, महाराष्ट्राचं नाव पुढे नेत आहेत आणि मराठी तरुण हा नेक्स्ट लेवलला पोचलेला आहे. पण मला त्याच्या पलीकडे जाऊन असं सांगावंसं वाटतं की जे तरुण उद्योजक आहेत, ज्यांना व्यवसायामध्ये यायचं आहे, तर त्यांनी व्यवसायामध्ये येण्याच्या आधी काही गोष्टी, महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन करणं फार गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही एखाद्या व्यवसायामध्ये तुम्ही पदार्पण करतायत तर त्या व्यवसायामध्ये पदार्पण करण्याच्या आधी तुम्हाला काही गोष्टी आहेत त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करणं गरजेचं आहे. ते म्हणजे फर्स्ट असं आहे की तुम्ही कोणत्या व्यवसायामध्ये तुम्हाला पदार्पण करायचं किंवा तुम्ही कोणत्या प्रोडक्टमध्ये काम करणार आहात त्याचे संपूर्ण अभ्यास, संपूर्ण त्याची माहिती असणं फार गरजेचं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करणार आहात, ज्या प्रोडक्टवर तुम्ही काम करणार आहात, तर त्याचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचं मार्केटमध्ये डिमांड किती आहे, त्याचं कन्झम्पशन लेवल किती आहे. म्हणजे तुम्ही अगदी फार करोडो रुपये टाकून एक मोठा व्यवसाय ओपन केला पण त्याचं जर कन्झम्पशनच नसेल, त्याची जर मार्केटमध्ये डिमांड नसेल आणि त्याला जर कोण परचेस करत नसेल तर मग त्या सर्व तुमच्या तामझामला काही अर्थ राहत नाही. मग तुमचं ते कुठेतरी इन्व्हेस्टमेंट ब्लॉक होते, तुमचं रेडी स्टॉक पडून राहतो, मग त्याची काही व्हॅल्यू राहत नाही. तर त्यामुळे तुम्ही ज्या प्रोडक्टवर काम करणार आहात ना, तर त्याची मार्केट डिमांड काय आहे हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की त्याची मार्केट डिमांडवर अभ्यास करायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी लागणारं जे स्किल आहे, त्याच्यासाठी लागणारं जी प्लॅनिंग आहे, एज्युकेशन आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का. परत त्याच्यामध्ये ते व्यवसाय करत असताना त्याच्याबद्दल त्या प्रोडक्टला लागणारे टॅक्सेस आहे, तुमच्या प्रोडक्टला लागणारा एक्सपेन्स आहे आणि या सगळ्या गोष्टींचा तुमची मॅनेजमेंट कशा पद्धतीने असणार आहे, सेल्स डिपार्टमेंट कशा पद्धतीने असणार आहे किंवा तुम्ही ज्या प्रोडक्टवर काम करतायत त्याचा अजून कोण मार्केटमध्ये ऑलरेडी कोण त्याचा कॉम्पिटिटर आहे का. जर कॉम्पिटिटर असेल तर तुम्ही सेम प्रोडक्ट घेऊन गेल्याच्या नंतर मग तुमच्या प्रोडक्टला काही व्हॅल्यू राहत नाही. तर तुम्हाला जर ते तुमच्या कस्टमरपर्यंत पोचवायचं आहे आणि एक चांगलं कॉम्पिटिशन क्रिएट करायचं आहे तर तुम्हाला त्याच्यापेक्षा चांगलं काहीतरी लोकांना देणं फार गरजेचं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये एक लाईन आहे की क्वालिटी ऑफ प्रोडक्ट अँड कॉम्पिटिटिव्ह रिझनेबल रेट्स, हा एक फॉर्म्युला आहे.
जर तुम्ही क्वालिटी ऑफ प्रोडक्ट आणि कॉम्पिटिटिव्ह रिजनेबल रेट जोपर्यंत तुम्ही फायनल कस्टमरला देत नाही आहात, तर तोपर्यंत तुमचं प्रोडक्ट मला असं वाटतं की थोडं सेल आउट करणं थोडं डिफिकल्ट होऊन जातं. त्यामुळे या सर्व गोष्टींचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आता हे तर सर्व थेरटिकल गोष्टी पण आहेत, या जे प्लॅनिंग आहे, पण तुमचं R&D असणं गरजेचं आहे. सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित, तुमचा जो सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे हा आहे व्यवसायामध्ये की काही मिसलेनियस एक्सपेन्सेस असतात की ते तुम्हाला ते असे रोजच्या रोज होत असतात आणि तुम्हाला ते कळत नाही की ते एक्सपेन्सेस कुठे होतात. आणि मग जेव्हा तुम्ही फायनल एकदा अकाउंटिंग करायला जातात तर तुम्हाला कळत नाही की बाबा मी 10 लाख रुपयाचा धंदा केला आणि मग मला त्याच्यातनं 3 लाख मिळणार होते, मग त्याच्यातनं मला 3 का नाही मिळत आहे, मला 50,000 मिळत आहेत. मग हे जे छोटे मोठे खर्च आहे हे बिझनेसला नेहमी पंच करतात. म्हणजे फॅक्टर खूप इम्पॉर्टंट आहे की तुम्ही जो लहान खर्च आहे ना त्याच्यावर कंट्रोल करणं फार गरजेचं आहे. म्हणजे मोठे खर्च तर होणारच आहे व्यवसायामध्ये, तर पण ते लहान लहान खर्च याच्यावर कॉन्सन्ट्रेट करणं फार गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टीवर तुमची चांगली पकड पाहिजे आणि तुमच्याकडे बोलण्याचं चांगलं स्किल पाहिजे. जेवढं तुम्ही बोलाल त्याच्यापेक्षा जास्त ऐकून घेण्याची तयारी पाहिजे, कारण मार्केट ग्लोबल आहे, कॉम्पिटिटर फार आहे आणि तुम्हाला सुरुवातीला जर मार्केटमध्ये एंटर करायचं आहे तर या सगळ्या गोष्टींचा विचार करणं फार गरजेचं आहे. कुठल्याही गोष्टीचा विचार न करता, प्लॅनिंग न करता, त्याचे ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस लक्षात न घेता व्यवसायामध्ये आजच्या डेटमध्ये उतरणं सगळ्यात डेंजरस आहे. अर्थात तर खरं तर तरुण एखादा व्यवसाय सुरू करतो ना, तर कोणकोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत, कशा प्रकारे आपली प्लॅनिंग असणं गरजेचं आहे. आपला जो कोणी प्रतिस्पर्धी आहे खरं तर त्या प्रतिस्पर्धेकडे सुद्धा तेवढ्याच लक्ष ठेवणं गरजेचं आहे आणि त्याच्यापेक्षा वेगळं आपण काय देतो. खूप महत्त्वाची गोष्ट खरं तर निमेश जनवाड यांनी आपल्याला सांगितली आहे. त्याच्यापेक्षा आपण वेगळं ग्राहकांना काय देऊ शकतो जेणेकरून ग्राहक आपल्यासोबत जोडला राहील, हे कशा प्रकारे आपण देऊ शकतो याची माहिती खूप चांगली आपल्याला दिलेली आहे. प्लॅनिंग कसं असावं थोडक्यात आपल्याला सांगितलेलं आहे. बऱ्याच जरा व्यवसाय सुरू करताना आपल्याकडून चुका होतात, तरुणांना तेवढी माहिती नसते आणि बऱ्याच चुका होतात, अपयश येतं आणि मग अपयश आल्यावर थोडा खचला जातो तो तरुण. तर अशा वेळी काय करायला हवं? अशा वेळी सिम्पल आहे की काही मी माझ्या रेग्युलर लाईफमध्ये बघतो की काही यंग जनरेशन आहे ते मला भेटतात किंवा मला फोन करतात. मग ते बोलतात काही नोकरी करत असतात तर काही नोकरी करत नसतात. पण जे नोकरी करतात त्यांना नोकरीचा कंटाळा आलेला असतो. मग त्यांना असं वाटतं की अरे नाही, की आता नोकरी सोडून द्यावी आणि आपण व्यवसाय करावा कुठला तरी, कारण त्यांना त्याच्यामध्ये रस नसतो. आणि काही लोकांना नोकरीच करायची नसते, त्यांना फक्त व्यवसायच करायचा असतो. तर मग असे पण लोक असतात की ते मग असे लोक मला भेटतात. पण एक गोष्ट मी नेहमी सांगेन की आता थोड्या वेळापूर्वी सांगितलं की तुम्ही नुसताच व्यवसाय करायचं असं म्हणून चालत नाही. तर काय असतं की नोकरी करणारे जे एक वर्ग असतो त्यांना व्यवसायात येत असतं, तर ते काय करतात, बिचारे नोकरी करतात, खूप आपली लाईफ पूर्ण नोकरीमध्ये त्या वेळ घालवतात आणि त्यांच्याकडे जे काही सेविंग असते, मग ते विचार करतात की आता माझ्याकडे ही जी सेविंग आहे तर मी ही सेविंग घेऊन बिझनेसमध्ये उतरेन. पण मग ते बिझनेसमध्ये उतरायच्या नंतर पुन्हा तेच आलं की तुम्ही ती जी सेविंग लावणार आहात तुमच्या बिझनेसमध्ये, तर मग पुन्हा तेच झालं की मग तुम्ही जे बिझनेस करणार आहे त्याचं माहिती घ्या आधी. माहिती घेतल्याशिवाय तुम्ही अंधाधुंद असं तुमच्याकडे जमवलेले पैसे तुम्ही बिझनेसमध्ये लावाल. आणि त्याच्यानंतर कसं असतं की एक सॅलरी जो घेणारा असतो ना, की त्याला एक पर्टिक्युलर डेटला, एक महिन्यामध्ये त्या डेटला ती सॅलरी येते आणि त्याच्यातनं तो त्याच्या पूर्ण गरजा फुलफिल करत असतो. म्हणजे एक त्याचं समजा काही 2 व्हीलर 4 व्हीलरचं लोन असेल किंवा होम लोन वगैरे असेल तर ते त्याच्या सॅलरीमधून निघत असतं. मग अचानक कुठल्याही गोष्टीचा विचार न करता सॅलरी सोडून, जॉब सोडून जे जमवलेली सॅलरी आहे ते पैसे धंद्यामध्ये टाकणं, कुठल्याही गोष्टीचा विचार न करून, मग त्याच्यामध्ये काय होतं की जेव्हा तुम्ही विदाऊट प्लॅनिंग ते तुमचे पैसे इन्व्हेस्ट करता आणि नेक्स्ट मग 1 महिना झाला, 2 महिना झाला, मग तुम्हाला त्याच्यामधून जर समजा काही इन्कम होत नाही आहे, मग इन्कम होत नाही तर ऑब्व्हियसली थोडंसं डिप्रेशन येतं की अरे आपण आता नोकरी सोडून आपण आपल्याकडे जेवढे पैसे होते ते पण आपण धंद्यामध्ये लावलं पण इन्कम होत नाही आहे. त्याच्यासाठी काय होतं की मग तुमची जी सेविंग असते ती पण वेस्ट होते, टाईम वेस्ट होतो आणि या सगळ्या गोष्टी काय होतात की तुम्हाला त्याची माहिती नाही आहे आणि तुम्ही एकदम एक्साइटमेंटमध्ये तुम्हाला उद्योग करायचा आहे किंवा व्यापार करायचा. तर मी एक गोष्ट सांगेन की ज्यांना नोकरी सोडून व्यवसायामध्ये यायचं आहे ना, की त्यांनी एक गोष्ट अशी करावी की ते नोकरी करता समजा नोकरी त्यांच्याकडे एक प्लस फॅक्टर आहे,
की त्याच्यामधून तुम्हाला दर महिन्याला पैसे मिळणारच आहेत आणि त्याच्यामधून तुमच्या गरजा भागवणार आहेत. ऑब्व्हियसली धंद्यामध्ये आल्यावर काही लगेच प्रॉफिट मिळत नाही. तुम्हाला जवळपास 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष मेहनत करावी लागते. एव्हरेजवर तुम्हाला खेळावं लागतं. प्रॉफिट नंतर तुम्ही सुरुवातीला तर तुमचे पैसे असेच इन्व्हेस्ट होऊन जातात आणि कळत नाही. मग त्याच्यानंतर कुठेतरी अभ्यास झाल्याच्या नंतर मग 2ऱ्या-3ऱ्या वर्षी तुम्हाला इन्कम दिसायला लागतं. तर असं आहे की तुम्ही नोकरी एकदम झटकेपट सोडून ते पैसे तुमच्याकडे जे जमा आहे ते एकदम धंद्यात विचार न करता कुठेही इन्व्हेस्टमेंट करू नका. मग जेव्हा ती इन्व्हेस्टमेंट पण ब्लॉक होते, तुमचा धंदाही पुढे सरकत नाही, मग त्यावेळेस तुम्हाला असं पश्चाताप होईल की बाबा मला नोकरीतनं पैसे मिळत होते, त्याच्यातनं ॲटलिस्ट माझ्या गरजा जात होत्या, पण आता माझ्याकडे जे नोकरी पण नाही आहे आणि मग माझ्याकडे पैसे पण नाही आहे. यावेळेस काय होतं की मग एक कुठेतरी ब्लॉक्ड होऊन जातं तरुणांचं माइंड, की आता मग मी पुन्हा तीच परिस्थिती होते की मग आता मी काय करायला पाहिजे. म्हणजे आता नोकरी करून बघितली, ती पण सोडली आणि व्यवसायामध्ये पण मी फेल झालो. तर अशा वेळी काय होतं, यंग जनरेशन खूप मोठ्या प्रमाणावर ब्लॉक होत चाललं आहे, की त्यांना आता दिशाच त्यांची कळत नाही आहे, डिप्रेस्ड होत चालले आहेत आणि मग काही सेविंग्स नाही आहेत. आता नोकरी सोडली आहे, बिझनेसमध्ये डोकं होतं पण बिझनेस पण गेली आणि नोकरी पण गेली. तर असं होता कामा नये. आणि जे लोक डायरेक्टली बिझनेसमध्ये यायचे त्यांनी पहिला मार्केट बघा, त्याचं मार्केटमध्ये तुम्ही ज्या व्यवसायामध्ये तुम्ही काम करणार आहात तिकडे जाऊन तुम्ही स्टडी करा, अभ्यास करा. तुम्हाला 6 महिने तरी काही काम करू नका, पण तुम्ही तिथे जा, तिथे बघा, तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करणार आहात, ज्या झोनमध्ये तुम्ही काम करणार आहात तिथे काम कसं चालतं, आपले प्रतिस्पर्धींचं काम कसं चालतं, लोकांमध्ये त्याच्याबद्दलची काय भावना आहे. तर या गोष्टीचा पहिला बारकाईने अभ्यास करा. अभ्यास केल्याशिवाय, नॉलेज घेतल्याशिवाय बिलकुलही एक्साइटमेंटमध्ये आणि नुसतं करायचंच म्हणून एकदम एक्साइटमेंटमध्ये कुठूनही फंड वगैरे अरेंज करून घाईघाईमध्ये कुठे इन्व्हेस्ट करू नका. कारण आताची स्थिती अशी आहे की तुमच्याकडे तुमचा फंड असणं गरजेचं आहे. तुम्ही ज्यावेळेस झिरो व्हाल त्यावेळेस तुम्ही डिप्रेस होता. भले तुम्ही 6 महिन्यानंतर व्यवसाय चालू करा, पण तुमचे जे पैसे आहेत ते ताडकाफडकी कुठेही इन्व्हेस्ट करू नका. ते तुमच्याजवळ ठेवा, जेणेकरून तुम्हाला 6 महिने माहिती पण घेता येईल आणि मग तुमच्याकडे तुमची सेविंग्स पण राहतील आणि मग तुम्हाला कुठल्याही गोष्टीचं डिप्रेशन होणार नाही. आणि जेव्हा तुम्ही माहिती घेतल्याच्या नंतर तुमचे पैसे इन्व्हेस्ट कराल तेव्हा तुम्हाला मग कुठल्याही गोष्टीची भीती वाटण्यासारखं नाही आहे. मग ते तुम्ही प्लॅनिंगच्या हिशोबाने, माहितीच्या हिशोबाने तुम्ही काम करता तर ऑब्व्हियसली तुमचा बिझनेस रन होणारच आहे. तर हा महत्त्वाचा फॅक्टर आहे. अर्थात तर तरुणांना खूप मोलाचा संदेश आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे. आता पुढच्या फेसबुक लाईव्हमध्ये आपण राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय जे काही व्यवसाय आहे ते कशा प्रकारे करू शकतो, कारण की स्वतः निमेश जनवाड यांचा आंतरराष्ट्रीय दर्जावरती ते खरं तर व्यवसाय करतायत, त्याच्यामुळे काही टिप्स महत्त्वाच्या ते आपल्याला देणार आहेत. त्यासोबतच इतर जे काही शासनाने कोणते धोरणं खरं तर या तरुण उद्योजकांसाठी आणणं गरजेचं आहे आणि तर बऱ्याच प्रश्नांची आपण माहिती घेणार आहोत. परंतु सगळ्यात पहिले मला या ठिकाणी विचारायला आवडेल की मराठी जे काही तरुण आहेत जास्तीत जास्त व्यवसायात येण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी काय टिप्स द्याल तुम्ही? बघा, मराठी तरुण तर आता बऱ्याच प्रमाणात, मोठ्या प्रमाणामध्ये व्यवसायामध्ये, म्हणजे मी माझ्या लाईफमध्ये मी बघतोय की मराठी तरुण पण व्यवसाय खूप चांगल्या पद्धतीने करू शकतात आणि करत आहे. आणि काही मराठी तरुण तर असे आहेत की त्यांच्याकडनं आपल्याला आदर्श घेण्यासारखं इतक्या चांगल्या प्रमाणामध्ये ते लोक व्यवसाय करतात. पण त्या पलीकडे जे नवीन उद्योजक आहेत, जर त्यांना की खरंच की त्यांना व्यवसायच करायचा आहे तर त्यांनी काय विचार करायला पाहिजे की त्यांनी एक त्यांच्या कम्फर्ट झोनमधून कुठेतरी बाहेर निघायला पाहिजे. त्यांच्या कम्फर्ट झोनमध्येच ते राहिले तर त्यांना बाहेरचं नॉलेज मिळणार नाही. आणि मार्केट हे ग्लोबल आहे, इंटरनॅशनल मार्केट आणि आपलं डोमेस्टिक मार्केट आज मोठ्या प्रमाणावर स्प्रेड आहे आणि ग्लोबल आहे. त्याच्यामुळे जर तुम्हाला चांगला व्यवसाय करायचा आहे तर तुम्हाला त्या पद्धतीचं तुमचं विजन ठेवावं लागेल. तुम्हाला ग्लोबलायझेशनमध्ये तुम्हाला बघावं लागेल की काय जगामध्ये कुठे काय कसं चाललं आहे. तर तुम्ही त्या गोष्टीमध्ये कॉन्सन्ट्रेट करणं फार गरजेचं आहे आणि त्याच्यामधून तुम्ही शिका बऱ्याच प्रमाणामध्ये आणि हे तुम्ही मार्केट स्टडी करा. ओके, या सर्व गोष्टीचा तुम्ही अभ्यास करा आणि चांगल्या लोकांना भेटा, ज्यांच्याकडून तुम्हाला चांगलं नॉलेज मिळू शकतं अशा लोकांना भेटा. आणि आपला जो वेळ आहे, म्हणजे जिथे तुम्हाला तिथून काहीच मिळणार नाही आहे तर अशा ठिकाणी तुमचा वेळ आहे तो तुम्ही वेस्ट बिलकुल करू नका.
एकटे जरी राहा पण त्याच्याबद्दल अभ्यास करत राहा, लोकांना भेटत राहा. मार्केट फार मोठं आहे, तुम्ही जिथे जिथे जाल तिथे तिथे तुम्हाला शिकण्यासारखं आहे. चांगले म्हणजे डिमांड्स आहेत, चांगले तुमच्याकडे अपॉर्च्युनिटीज आहेत मार्केटमध्ये. तर एक मर्यादित सर्कल पुरते राहू नका, आपलं एक विजन स्प्रेड करा. ओके. आणि थोडंसं कम्फर्ट झोनमधून बाहेर या. बऱ्याच म्हणजे मी आधी पण सांगितले की असा पण विचार करू नका की मग काही मिळालंच पाहिजे, असं बिलकुल थिंकिंग करू नका. जेव्हा आपण ज्या गोष्टीची अपेक्षा ठेवून एखाद्याकडे जातो ना, तर त्या गोष्टी आपल्याला मिळणं फार डिफिकल्ट होतं. आणि आपण जेव्हा मनापासून एखाद्या गोष्टीकडे वळतो, तर मी आधीच सांगितलं की जर तुम्हाला एखादी गोष्ट मनापासून करायची असेल तर मग परमेश्वराच्या रूपाने तुम्हाला भरपूर माणसं भेटतात आणि मग तिथेच तुम्हाला शिकण्यासारखं भरपूर मिळतं. अर्थात तर एकंदरीत शालेय शिक्षणापासून असू द्यात किंवा महाविद्यालयीन शिक्षणापासून असू द्यात, निलेश जनवाड यांनी शिक्षण घेता घेता व्यवसाय सुद्धा सुरू केला आहे. आणि एकंदरीत थर्ड इयरला म्हणजे जेव्हा आपण 15वीला असतो, आपण शाळा कॉलेज बंक करत असतो, त्यावेळी त्यांनी तसं काही न करता व्यवसाय आपण कशा प्रकारे चांगला करू शकतो, कशा प्रकारे आपल्याला यश मिळू शकतो याकडे त्यांनी जास्त फोकस केला. आणि त्यामुळे आज यशाचं उंच शिखर गाठण्यात त्यांना खरं तर यश आलेलं आहे. मला एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा असेल, बरेच तरुण असतात ज्यांची आर्थिक परिस्थिती बिकट असते, हवा तेवढा पैसा त्यांच्याकडे नसतो, आणि त्यांनी कशाप्रकारे म्हणजे कशाप्रकारे व्यवसाय सुरू करू शकतात आणि कोणकोणते पर्याय तुमच्या मते आहेत, याला जोडून माझा प्रश्न आहे की कोणकोणते व्यवसाय तरुण करू शकतात. कारण की ज्याप्रमाणे आता तुम्ही व्यवसाय करताय, जे काही आपले सण उत्सवांना पकडून जे काही तुम्ही एक संकल्पना राबवताय, म्हणजे प्रत्येक वर्षी ते तुम्हाला आहेच, दिवाळी असू द्या, दसरा असू द्या, गणेशोत्सव असू द्या, तरुणांना काय सजेशन तुम्ही देऊ शकता? बघा की एक लाईन आहे की जहा चाह है वहा राह है. त्यामुळे तुम्ही असा विचार करून आपला वेळ वाया घालू नका की माझ्याकडे पैसे नाही आहेत आणि तर मग मी कसा व्यवसाय करणार. हे थिंकिंगच रॉंग आहे. म्हणजे तुमची जेव्हा इच्छाशक्ती प्रबळ असेल आणि तुम्हाला खरंच काम करायचं आहे आणि तुम्ही त्याच्यामध्ये पूर्णपणे मेहनत घ्यायला तयार आहात, तर तुम्हाला या सक्सेसच्या स्टेप्स तुम्हाला मिळत जातात. आणि माझ्याकडे सुद्धा त्यावेळेस व्यवसाय सुरू केला त्यावेळेस म्हणजे फर्स्ट इयरची तर फी मी भरलीच होती, पण सेकंड इयरची फी भरायची होती. त्यावेळेस काय माझ्याकडे काय असे भरपूर पैसे नव्हते, तरी पण मी व्यवसाय जेव्हा स्टार्ट केलं तेव्हा माझ्याकडे देखील काही पैसे नव्हते. पण मी एक माझी इच्छाशक्ती होती की मला व्यवसाय करायचा आहे. मी एकदम ठाम निश्चय केलं होतं की जसे दिवस असेल तसे काढू आणि ज्या अडचणींना तोंड द्यावं लागेल त्या अडचणींना तोंड देऊ, पण आपल्याला व्यवसाय करायचा आहे. तुमचा निर्धार पक्का करा, तुमची इच्छाशक्ती ठेवा, माइंड कुठेही डायव्हर्ट होऊन देऊ नका आणि नको त्या गोष्टीमध्ये नको त्या ठिकाणी आपला वेळ वाया घालवू नका. या सगळ्या गोष्टीचं जेव्हा एक सर्कल जमून येतं, कुठेतरी पॉझिटिव्हिटी क्रिएट होते आणि जेव्हा ते सर्कल पूर्ण होतं तर ॲटोमॅटिक तुम्हाला असं वाटतं की अरे वाटेल की बाबा माझ्याकडे पैसे नव्हते तरी पण मी व्यवसाय सुरुवात केली. म्हणजे इव्हन तर माझ्याकडे तर पैसे नव्हते तरी पण मी व्यवसाय स्टार्ट केला. कारण या सगळ्या गोष्टीचा कठोर परिश्रम जेव्हा आपण करतो ना, त्यावेळेस कुठेतरी पैशापेक्षा अधिक एक अशी गोष्ट असते की ती एकदम पॉझिटिव्हली आपल्या बाजूला फिरत असते आणि मग त्याच्यातून ॲटोमॅटिक तुम्हाला मार्ग मिळतो आणि ॲटोमॅटिक तुम्ही काम करायला लागतात आणि मग त्याच्यातनं तुम्हाला पैसे मिळायला सुरुवात होतात. मग त्यावेळेस आपल्याला कळतं की नाही, आपली इच्छाशक्ती होती त्यामुळे आपण व्यवसाय करू शकलो आणि मग व्यवसाय केला तर त्याच्यामुळे आपल्याकडे आज पैसे आहेत. मेहनत केली की यश नक्कीच मिळतं. कारण की आपले परिश्रम किती असतात ना, कोणत्याही गोष्टी कोणतंही काम करा, आपले परिश्रम त्यामध्ये किती असतात ना, हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं. सध्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जावर तुमचा व्यवसाय सुरू आहे आणि म्हणजे कशा प्रकारे इतर तरुणांना जर करायचं असेल, कारण की सुरुवातीला तुम्ही तुमची ओळख आम्हाला सांगताना, प्रेक्षकांना सांगताना बरीच माहिती सांगितली की अपॉइंटमेंट सुद्धा तुम्हाला मिळायची नाही, तुम्ही अपॉइंटमेंट न घेता त्या ठिकाणी जायचात, त्यांच्याशी बोलायचात. तर म्हणजे कसं काय इतर तरुण सुद्धा करू शकतात? हां, आता याच्यामध्ये कसं आहे की इंटरनॅशनल लेवलला आणि डोमॅस्टिक लेवलला ज्या पद्धतीने व्यवसाय चालतो, आता मी इंटरनॅशनलमध्ये काम करतो तर त्याच्या बाबतीमध्ये मी सांगेन. बघा की इंटरनॅशनल व्यवसाय आपण करतो ना, तर त्याच्यामध्ये पण असं असतं की आपण कोणाला म्हणजे एखाद्या समजा US मध्ये एखादा कस्टमर आहे आणि त्याच्याबरोबर आपण व्यवसाय करतो, तर मग आपण अशी थिंकिंग ठेवून चालू नाही शकत की तो तर अमेरिकेला आहे, मग माझ्याकडनं मी त्याला कुठल्याही म्हणजे कशाही पद्धतीचं कोटेशन देईन आणि मग मी त्याला जास्तीचं कोटेशन देईन
कारण तो अमेरिकेला आहे आणि मग त्याला काय कळणार आहे, असं बिलकुल नाही आहे. जेवढ्या इंटरनॅशनल लेवलला जेवढे लोक इम्पोर्ट करतात, म्हणजे इंडियन आयटम्स असेल किंवा अजून खायप्यायचे आयटम्स असतात किंवा फेस्टिवल आयटम्स असतात किंवा पण जे फॉरेनमध्ये जे लोक त्यांचा जो बिझनेस ओपन करून बसलेत ना, त्यांचं माइंड आपल्यापेक्षा फार शार्प असतं, कारण त्यांचं रिसर्च अँड डेव्हलपमेंट इंडियन मार्केटमध्ये कंटिन्यू सुरू असतं. म्हणजे एखाद वेळेस जर आपल्याला कळणार नाही की आपण इंडियामध्ये राहून की आज तूर डाळीचा किंवा चना डाळीचा किंवा अजून काही आयटमचा काय रेट चालू आहे, किंवा मग गणपती कुठे बनतात, मग तिकडची प्रोडक्शन कॉस्ट काय, या सगळ्या गोष्टींचा ऑलरेडी ते लोक अभ्यास करून बसलेले असतात. आणि आपण सांगायच्या आधीच ते आपल्याला सांगतील की याचा रेट काय आहे, हे कुठे बनतं, याच्यामध्ये प्रोडक्शन कॉस्ट किती आहे, मग तुम्ही याच्यामध्ये 1 रुपया जास्त लावताय, 2 रुपये जास्त लावतायत. तर या सगळ्या गोष्टीचा ते अभ्यास करतात. ते कारण ते पूर्ण मार्केटचा नेहमी स्टडी ठेवतात. जर त्यांनी स्टडीज ठेवलं नाही आणि ज्या मिळेल त्या रेटमध्ये ते इम्पोर्ट करत गेले, तर मग त्यांना जेवढा फायदा मिळायला हवा तेवढा फायदा त्यांना मिळणार नाही. तर ते परदेशामध्ये असून त्यांचं कॉन्सन्ट्रेशन इतकं स्ट्रॉंग असतं की आपण कुठल्याही गोष्टीमध्ये असा विचार करू शकत नाही की आपण त्यांना अंधारामध्ये ठेवू आणि 2 रुपये जास्त कमवू, असं नाही आहे. तर ह्या मार्केटमध्ये पण आता कसं आहे की, आणि एखादं समजा आता मलाच समजा फॉर एक्झाम्पल एक मोठ्या 40 फीट कंटेनरची ऑर्डर आहे, तर 40 फीट कंटेनरची ऑर्डर, तर जोपर्यंत ते माझ्याकडून सॅटिस्फाईड होत नाही आहे, म्हणजे पॉईंट त्यांचे क्वेरीज असतात, जोपर्यंत मी त्यांची पूर्ण क्वेरी फुलफिल करत नाही आहेत, त्यांना मी जोपर्यंत सॅटिस्फाईड करत नाही तोपर्यंत ते ऑर्डर पण प्लेस करत नाही. म्हणजे इव्हन असे म्हणजे त्यांना पूर्णपणे गॅरंटी आली आणि पूर्ण ते सॅटिस्फाईड झाले की नाही की हे यांच्याकडे पूर्ण माहिती आहे आणि हे करणारे आहेत किंवा यांचं एक चांगलं काम आहे, तेव्हाच ते एखाद्या नवीन उद्योजकांकडून किंवा एखाद्या नवीन वेंडरकडून ते ऑर्डर घेतात. अदरवाईज असं म्हणजे बिलकुल भ्रमात राहता कामा नये की मी आपण एक्सपोर्ट्स चालू केलं आणि मग आपल्याला डायरेक्टली ऑर्डर मिळतील, असं नाही आहे. की जे लोक ज्या पातळीवर मोठ्या पातळीवर का पोचलेत, कारण त्यांचा देखील त्याच्यावर खूप मोठा स्टडी आहे, त्यांचा देखील अभ्यास आहे फार मोठा, त्यामुळे ते परदेशामध्ये जाऊन व्यवसाय करतात. असेच जाऊन व्यवसाय करतील आणि भेटेल त्या भावाने ते लोक माल परचेस करतील, तर ते लोक जास्त प्रॉफिट कमवू शकणार नाही. त्यामुळे तरुणांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की आपल्याला कधी पण आपली जी सेलिंग प्राईस असते ना, त्याची सेलिंग प्राईस आपण कशी कॅल्क्युलेट करायची असते की आपले जे प्रोडक्शन कॉस्ट असते, प्रोडक्शन कॉस्ट कधी पण लक्षात घेऊन, प्रोडक्शन कॉस्ट नंतर तुम्हाला पुढे काय खर्च येतो, म्हणजे तो बनतोय कितीला, त्याच्यामध्ये तुम्हाला पॅकेजिंगचा किती खर्च येतो, हँडलिंगचा किती खर्च येतो, ट्रान्सपोर्टचा किती खर्च येतो, त्याचा टॅक्सेस किती आहे, या सगळे दिस डिवायडेड बाय दिस, हे सगळे डिवायडेशन झाल्याच्या नंतर त्याच्यानंतर तुम्हाला एक तुमची मार्जिन सेट करायची आहे. आणि मग त्या पद्धतीने जर तुम्ही तुमची मार्जिन सेट केली आणि एक स्ट्रॉंग कॉम्पिटिटर म्हणून तुम्ही मार्केटमध्ये उभे राहिले आणि तुमचा बिझनेस वेल ऑर्गनाइज्ड असेल, तर तुम्हाला मार्केटमध्ये कोणीही बीट करू शकणार नाही. पण भ्रमामध्ये राहून अजिबात चालणार नाही. असं लक्षात घ्यायचं की आपण ज्याच्याबरोबर काम करतोय त्याला आपल्यापेक्षा जास्त माहिती आहे, अशा पद्धतीने करायचं. कोणालाही असं समजू नये की बाबा की याला काय माहिती नाही आहे, पण असं नसतं. इंटरनॅशनल लेवलला खूप मोठ्या प्रमाणावर काम चालतं, सगळं रिसर्च अँड डेव्हलपमेंट चालतं. म्हणजे आज मी इकडे बसलोय तर मला माहीत नसेल की आज म्हणजे XYZ प्रोडक्टची प्राईस काय, तर US फोन केला तर ते कदाचित माझ्यापेक्षा आधी सांगतील की ये एक्सपोर्ट हब में इसका रेट ये चल रहा है. तर त्यामुळे थोडंसं विचारपूर्वक काम करायला पाहिजे. अंधाधुंद काम करून चालत नाही. आणि अंधाधुंद काम तुम्ही करतायत आणि एखाद्याला तुम्ही जास्तमध्ये काम करताय तर तो तुमच्याकडनं कदाचित चुकून एक वेळा घेईल, पण नेक्स्ट टाईम तो तुमच्याकडनं घेणार नाही जेव्हा त्याला रिअल फॅक्ट माहीत पडेल. तर त्यामुळे कधी पण तुमची प्रोडक्शन कॉस्ट आणि बाकीचे तुमचे खर्च आणि तुमचा वरचा जो फायदा आहे त्याच्यामध्ये तुम्ही हॅपी राहा. अधिकचं त्याच्यापेक्षा जाऊन जर तुम्ही कोणाकडनं कमवायला गेलं तर ऑब्व्हियसली ते शॉर्ट पिरियडसाठी असेल आणि तुम्हाला कदाचित त्याची मजा थोड्या वेळापुरती घेता येईल. मग त्याच्यानंतरचा पुढचा 10 वर्षाचा बिझनेस आहे तो तुमच्या हातातनं निघून जाईल. थोडक्यात काय तर संयम आणि लॉयल्टी ही व्यवसायात असणं राईट महत्त्वाचं आहे. तुम्ही आता नुकताच या प्रश्नाचं उत्तर देताना उल्लेख केला की बीट प्रतिस्पर्धी जे असतात त्यांना बीट करता आलं पाहिजे.
तर तोच माझा आता पुढचा प्रश्न असणार आहे की आपले प्रतिस्पर्धी जे आहेत मार्केटमध्ये खूप असतात, बरेच आता बिझनेस आहेत, प्रत्येकाला उद्योजक बनायचं असतं, प्रत्येकाला नफा हवा असतो, तर प्रतिस्पर्धी यांना बीट करण्यासाठी आपण काय करणं गरजेचं आहे? बघा, आता मार्केटमध्ये असा ट्रेंड चालू आहे की सेम प्रोडक्ट आहे पण वेगवेगळ्या ब्रँड्समध्ये आहेत, पण मग आता आपला ब्रँड आपल्याला हिट करायचं आहे किंवा आपला ब्रँड जास्त सेल झाला पाहिजे, तर त्याच्यासाठी आपण काय करायला हवं की आपण ते जे आपला जो कॉम्पिटिटर आहे, ज्याच्या पुढे आपल्याला जायचं आहे, तर आपल्याला थोडंसं कुठेतरी एक चातुर्य बुद्धी म्हणतात की आपल्याला थोडंसं त्याच्यावर काम करायला हवं की बाबा की आपण कुठे कमी पडतोय आणि ते आपल्यापेक्षा कुठे जास्त पुढे जात आहेत आणि आपण कुठे कमी पडतो याचा अभ्यास करायला पाहिजे. किंवा मग त्याचे स्टडी करून तुम्हाला एक गोष्ट अशी करायला पाहिजे की मग तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त अजून काही चांगलं देऊ शकतात लोकांना आणि मग त्याच्यापेक्षा कमी भावामध्ये तुम्ही देऊ शकतात आणि त्याच्यापेक्षा चांगली फॅसिलिटी तुम्ही किंवा सर्व्हिस कस्टमरला देऊ शकता. तर ह्याचा अभ्यास करणं कुठेतरी गरजेचंच आहे. एक कुठले पण फूड आयटम घ्या की ते बघा कधी पण त्याचा रेट स्टेबल नसतो, म्हणजे एक तर एक नसतो. कधी एक डिस्काउंट्स ऑफर लागतात, कधी बाय वन गेट वन फ्री लागतं, तर कधी समजा कोलगेट घेतल्याच्यानंतर तुम्हाला ब्रश फ्री मिळतो, कधी तुम्हाला चहापत्ती घेतल्याच्यानंतर तुम्हाला पेन फ्री मिळतो. त्यामुळे कसं आहे की लोकांच्या मेंटॅलिटीशी, लोकांच्या मेंदूशी, कस्टमर लोकांच्या मेंदूमध्ये काय चालले आणि त्यांच्या रिक्वायरमेंटशी तुम्हाला कधी पण खेळता आलं पाहिजे. मी सुरुवातीलाच सांगितलं की जर तुमच्या प्रोडक्टला डिमांड नसेल आणि जर तुम्ही भरघोस इन्व्हेस्टमेंट करताय आणि तुमचे प्रोडक्ट्स बनवून ठेवताय पण जर सेलच नसेल तर त्याचा फटका तुम्हाला बसणार आहे. तर मग सेल करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल की स्ट्रॅटेजीज तुम्हाला यूज करायला लागतील. प्रतिस्पर्धी आहे, त्यांचं सेलिंग कॉस्ट काय आहे, मग त्यांचं सेलिंग कॉस्ट आपल्यापेक्षा कमी आहे, मग ते काय आहे, मग त्यांनी कुठे कशा पद्धतीने त्यांनी ते कॉस्ट ठेवली आहे, मग आपण कसं ठेवू शकतो किंवा त्याच्यापेक्षा अजून कसं कमी करू शकतो या गोष्टी. किंवा आपल्याला जर कमीसुद्धा करता येत नसेल की नाही बाबा तो 10 रुपयाला विकतोय पण मी 10 रुपयाला विकू शकत नाही कारण मला ते परवडणार नाही, त्याला परवडते, मग त्यावेळेस काय करायचं की एव्हरेज असेल तर मग त्यावेळेस असं करायचं की ठीक आहे तुमची कॉस्ट तुम्ही हलवू नका, तीच ठेवा, मग त्याच्यामधून तुम्ही अजून काहीतरी नवीन द्या कस्टमरला. म्हणजे तुमची प्राईस तिथेच आहे पण त्याच्यामधून तुम्ही नवीन ऑफर करा. म्हणजे तुमच्या नवीन चांगला ऑफर केल्याच्यानंतर कस्टमर काय विचार करतो की बाबा चला ठीक आहे यांची प्राईस जास्त आहे पण त्याच्यासोबत यांचे सर्व्हिसेस चांगले आहेत, हे अजून आपल्याला एक्स्ट्रा सर्व्हिसेस पे करतात. किंवा जसं तुम्ही एखादं बघितलं असेल की चहापत्तीचं एखादं पॅकेट असेल तर त्याची प्राईस तीच असते पण त्याच्यावरती बघा लिहिलेलं असतं की 30% एक्स्ट्रा. जसं ते टोमॅटो कॅचअप असतं त्याची प्राईस तीच असते कारण त्यांना त्या प्राईस इतर लोकांच्या तुलनेत त्यांना कमी करायची नसते ती प्राईस कारण त्यांचं एक ब्रँड असतं. पण मग कसं कस्टमरपर्यंत पोचवायचं किंवा लोकांनी कसं ते आपलं प्रोडक्ट उचललं पाहिजे, तर मग त्याच्यामध्ये बघा 30% एक्स्ट्रा असतं, 20% एक्स्ट्रा असतं. मग ते कुठेतरी आपण जातो आणि बघतो अरे प्राईस तर तीच आहे पण 30% एक्स्ट्रा आलेलं आहे की 20% एक्स्ट्रा आलेलं आहे, मग आपण लगेच ते झटकन उचलतो. तर एक ती आपल्या प्रोडक्टबद्दलची इमेज पण लोकांच्या माइंडमध्ये क्रिएट करता आली पाहिजे की जेणेकरून तुमचं जे प्रोडक्ट आहे ते तुम्ही इंटर केल्याच्यानंतर ते डायरेक्ट त्यांनी ते पटकन तेच उचलून घ्यायला पाहिजे, मग त्यांनी दुसऱ्या प्रोडक्टकडे जाता कामा नये. थोडक्यात सांगायचं की R&D करून मार्केटची लोकांचं कन्झम्पशन लक्षात घेऊन, लोकांची टेस्ट लक्षात घेऊन तुम्ही तुमच्या प्रोडक्टवर काम करत राहिलं पाहिजे. फ्लॅट एकदम राहाल तर कुठेतरी कोणीतरी दुसरा येऊन तुम्हाला हिट करून जाईल. सर, तुम्ही बऱ्याचदा उत्तरं देताना R&Dचा उल्लेख करताय, तर आमच्या प्रेक्षकांना त्याचा अर्थ थोडक्यात तुम्ही. R&D म्हणजे रिसर्च आणि डेव्हलपमेंट. म्हणजे तुमचं एक प्रोडक्ट आहे मग त्याच्या रिसर्च इन द सेन्स मग त्याच्यामध्ये तुम्ही अजून काय नवीन क्रिएट करू शकता रिसर्चमध्ये. समजा आता फॉर एक्झाम्पल माझ्याकडे समजा मी गणपती एक्सपोर्ट करतो, तर आता ते शाडू मातीचे जे गणपती असतात ते बघा थोडे हेवी असतात, थोडे कस्टमर्स काय घाबरतात त्याला हँडल करताना किंवा ते एक्सपोर्टमध्ये डॅमेज होतात कारण मातीचे असतात. थोडं कस्टमरच्या माइंडमध्ये असतं की बाबा हे माझ्याकडनं तुटलं जाईल किंवा खूप डेलिकेटेड असतो. मग मी काय विचार करायला पाहिजे की आत्ता कस्टमरला ह्याच्यापासून थोडी भीती वाटते, मग मी त्याच्यामध्ये रिसर्च करायला हवा की बाबा मी अजून हलकं कसं देऊ शकतो आणि त्याच्यासाठी मी काय मटेरियल यूज करू शकतो आणि हलकं देऊन त्याला स्ट्रॉंग कसं करू शकतो. तर या गोष्टीला रिसर्च म्हणतात. आणि रिसर्च करून मग तुमचं एकदा फेल जाईल, सेकंड टाईम 10 वेळा फेल जाईल, पण नंतर तुम्ही सतत करत राहिल्याच्या नंतर तुमच्याकडे एक परफेक्ट क्रिएट होईल आणि मग त्याच्यानंतर ते रिसर्च झालं तुमचं. आणि डेव्हलपमेंट इन द सेन्स डेव्हलपमेंट म्हणजे ते एकदा तयार झालं मग त्याला तुम्हाला बाहेर काढायचं आहे, मग ते कशा पद्धतीने ते डेव्हलप करायचं आहे त्याला रिसर्च अँड डेव्हलपमेंट म्हणतात. अर्थात
धन्यवाद सर, खरं तर दिलेल्या माहिती संदर्भात. या थोडक्यात काय तर आपण ग्राहकांपर्यंत अर्थात पोहोचतोय, त्यामुळे ग्राहकांना आपण नेमकं काय देतोय ते त्यांना आवडणारं आहे का, ते त्यांना परवडणारं आहे का, आणि आपण जर चांगल्या ऑफर्स जर त्यांना दिल्या तर अर्थात आपल्याकडे जी काही वस्तू सेल करायची आहे ग्राहक त्याला नक्की पसंती देऊ शकतील. आणि तेवढीच लॉयल्टी आपल्या व्यवसायात असणं गरजेचं आहे, असं थोडक्यात त्यांनी सांगितलेलं आहे. आज फेसबुक लाईव्हच्या शेवटच्या प्रश्नाकडे मी वळते. बरेच तरुण उतरत आहेत व्यवसायात, जशी तुम्ही माहिती दिली. शासनाने या तरुणांसाठी काही धोरणं आखणं गरजेचं आहे, कारण की आता नवीन सरकार सध्या बसलेलं आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत. काय करणं गरजेचं आहे, कोणकोणती धोरणं आता व्यवसायात तरुणांसाठी असणं गरजेचं आहे? बघा, तरुणांसाठी एक केंद्र शासनाच्या खूप चांगल्या स्कीम्स आहेत, पण प्रॉब्लेम असा होतो आहे की त्या स्कीम्स आहेत त्या लेवलवर आहेत किंवा तिथे आहेत, ते पेपरवर आहेत फक्त, पण त्याची कुठेतरी अंमलबजावणी होणं फार गरजेचं आहे की तुम्ही जास्तीत जास्त तरुणांना तुम्ही तुमच्या ज्या स्कीममधून तुम्ही जे फॅसिलिटी प्रोव्हाइड करायला पाहिजे ते स्कीम तुम्ही अंमलात आणलं पाहिजे. फायनल नवीन उद्योजकापर्यंत ती पोचवली पाहिजे. त्याच्यावर शासनाने काम करणं फार गरजेचं आहे, कारण बहुतेक वेळा म्हणजे बहुतेक काय की 99.99% अशी कंडिशन आहे की स्कीम्स आहेत पण त्याचं अप्लाय होत नाही आणि त्याची म्हणजे ते सर्व्हिस ती मिळत नाही तरुणांना. बरं, मग तुम्ही ते जे स्कीम्स आहेत मग तुम्ही ते अशा तरुणांना द्या की ते रिअलमध्ये कॅपेबल आहेत किंवा त्यांच्याकडे त्या बिझनेस स्टार्ट करण्यासाठी त्यांच्याकडे ते समजा स्किल्स आहेत किंवा त्यांनी त्याच्यामध्ये काही अप्रेंटिसशिप केलेली आहे का, म्हणजे क्रायटेरियाज असावं. जसं म्हणजे आता समजा एखाद्याकडे वेल्डरचं ट्रेड आहे, तो त्यांनी वेल्डिंग लाईनमध्ये त्यांनी समजा डिग्री होल्डर आहे, त्याच्या डिग्री होल्डर असून पण ठीक आहे, हे तर थेरटिकल झालं, पण त्याला प्रॅक्टिकल नॉलेज आहे का, मग त्यांनी एखाद्या नामांकित कंपनीमध्ये समजा 6 महिने किंवा 1 वर्ष तिकडे ट्रेनिंग घेतली आहे का, मग ट्रेनिंगचं त्यांचं सर्टिफिकेट आहे का, त्याचं एज्युकेशनचं सर्टिफिकेट आहे का. या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून जे कॅपेबल लोक आहेत आणि ज्यांच्याकडे खरंच चांगलं स्किल आहे अशा लोकांना गव्हर्नमेंटच्या जे स्कीम आहेत त्या पुरवल्या तर मला असं वाटतं की प्रत्येक तरुणाला, म्हणजे मराठी असू द्या किंवा मराठी असू द्या, तर ते प्रत्येक तरुणाला कुठेतरी व्यवसाय करण्यासाठी त्याला एक चांगलं त्याला सपोर्ट मिळेल. तर हे फक्त पेपरवर न राहता की कुठेतरी प्रॅक्टिकल लाईफमध्ये उतरू द्या या गोष्टी, जेणेकरून भारतातील तरुण उद्योजक आहेत की ज्यांच्याकडे स्किल आहे पण त्यांच्याकडे पैसे नाही आहेत, तर अशा उद्योजकांसाठी फार मोठी हेल्प होईल. तर हा फार महत्त्वाचा उद्योग आहे की आपल्या देशामध्ये ही गोष्ट होणं फार गरजेचं आहे, जी होत नाही आहे. तर त्याच्यासाठी म्हणजे शासनाने त्याच्यासाठी काम करायला हवं की तुम्ही जे स्कीम्स लॉन्च करतायत ते फायनल लोकांपर्यंत पोहोचतायत का, तर या गोष्टीवर जास्त भर दिला पाहिजे. तेव्हाच कुठेतरी जे होतकरू आहेत, ज्यांच्याकडे नॉलेज आहे, ज्यांच्याकडे स्किल आहे, ते पुढे सरकू शकतील. नाहीतर मग काय परिस्थिती कधी अशी होते की ज्यांना माहिती आहेत ते बिचारे घरी बसलेत आणि ज्यांना काहीच माहीत नाही आहे, ते त्यांच्याकडे पैसे आहेत, मग ते करतात आणि मग अशी परिस्थिती आहे. कुठेतरी जे हुशार लोक आहेत त्यांना कुठेतरी सपोर्ट करायला पाहिजे गव्हर्नमेंटने. त्यांचा क्रायटेरिया लक्षात घेता, त्यांची पोझिशन लक्षात घेता गव्हर्नमेंटने त्याला सपोर्ट करायला पाहिजे. अर्थात खूप महत्त्वाची मागणी खरं तर युवा यशस्वी उद्योजक निमेश जगवाड यांनी सरकारकडे केलेली आहे. मला आणखी एक गोष्ट या ठिकाणी नमूद करावीशी वाटेल. ते व्यवसाय करतात, पण या व्यवसाय करता त्यांच्यासोबत अनेक शेकडो जी मुलं आहेत ज्यांना रोजगाराची गरज आहे, त्यांनासुद्धा ते शेकडो मुलं आहेत, त्या शेकडो मुलांना रोजगार पुरवण्याचं, त्यांना मिळून रोजगार देण्याचं काम निमेश करतात. खूप चांगलं काम करतात, तुमच्या हातून हे घडतं आहे. आणि थोडक्यात एक शेवटी फेसबुक लाईव्हच्या जाता मला म्हणायला नक्की आवडेल की मी यशस्वी उद्योजक नक्की बनेल, पण कोणाला हरवून बनणार नाही. तर माझ्यासोबत जे आहेत त्यांना घेऊन मी नक्की यशस्वी उद्योजक बनेल. खरं तर याच पंक्तींवरती, याच ओळींवरती चालून खरं तर व्यवसाय करतात आणि सोबत सगळ्यांना घेऊन खरं तर अनेक तरुणांना संधी देण्याचं काम एकंदरीत करताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे त्यांचा व्यवसाय फक्त आपल्या देशात नाही तर परदेशात सुद्धा जाऊन पोहोचलेला आहे. आज खरं तर वाढदिवसाच्या दिवशी तुमचा मौल्यवान वेळ तुम्ही आम्हाला दिला. तरुणांना खूप चांगलं मार्गदर्शन तुम्ही आज म्हणजे व्यवसायासंदर्भात केलं, यासाठी खूप खूप धन्यवाद.
खरं तर आजच्या या फेसबुक लाईव्हचे प्रायोजक आहेत 16 बँकेट हॉलच्या हॉलमध्ये सध्या आम्ही आहोत. सचिन रसाळ यांचं हे हॉल आहे. तुम्ही तुमच्या जे काही तुमचं कुटुंब आहे, छोटे मोठे जे काही कार्यक्रम आहेत ते या हॉलमध्ये येऊन करू शकता. कात्रप परिसरात हॉल आहे, नक्की तुम्ही एकदा विजिट करा. जाता जाता शेवटी तरुणांना आवाहन काय करा? हां, जाता जाता मी तरुणांना एक शेवटचा मुद्दा सांगेन की बघा, व्यवसायाला कुठला जात, धर्म आणि कुठला असं पंथ नसतो. व्यवसाय हा व्यवसाय असतो, राईट. तर तुम्ही जेव्हा तुम्ही ठीक आहे की मराठी उद्योजकांना सहकार्य करायला पाहिजे, कुठेतरी त्यांना मराठी उद्योजकांना थोडंसं गायडन्स देऊन पुढे नेलं पाहिजे. याच्यामध्ये काही तिळ मात्र शंका नाही की आपण मराठी तरुणांना सहकार्य केलं पाहिजे. पण मराठीचा अटकेपार झेंडा तेव्हाच लागेल जेव्हा तुम्ही मराठी आहात आणि तुमच्यासमोर वेगवेगळे अमराठी सक्सेसफुल बिझनेसमॅन बसलेत आणि जेव्हा तुम्ही त्यांच्याबरोबर डील करताय आणि ते डील तुम्ही सक्सेसफुल करतायत आणि त्यावेळेस सक्सेस केल्याच्या नंतर जे समोर तुमच्या मोठे बिझनेसमॅन बसलेत जे अमराठी आहेत, त्यांच्या तोंडातून निघालं पाहिजे की मराठी लडका है लेकिन बहुत हुशार है. तेव्हाच कुठेतरी मला असं वाटतं की मराठीचा झेंडा अटकेपार लागेल. तर मी तेच सांगेन की वेगवेगळे लोक तुम्हाला मिळतील. प्रत्येक वेळेस तुम्हाला तुमच्याच आवडीचे, तुमच्याच निवडीचे लोक मिळणार नाही. काही वेगळ्या विचारांचे मिळतील, काही किचकट मिळतील, काही चिकट मिळतील. त्यामुळे त्यांच्यासोबत पण तुम्हाला डील करता आलं पाहिजे आणि आपलं स्किल दाखवून की आपण मराठी आहोत आणि आपल्याकडे किती स्किल आहे, आपल्याकडे किती नॉलेज आहे आणि आपण किती हुशार आहे, हे जेव्हा तुम्ही प्रेझेंट कराल आणि समोरच्याच्या तोंडाने जेव्हा म्हटलं जाईल की लड़का मराठी है लेकिन बहुत हुशार है और बहुत मेहनती है और काम करने में बहुत आगे, तेव्हा कुठेतरी मला असं वाटेल की मला अभिमान वाटेल की मी मराठी आहे. थँक्यू. अर्थात तर व्यवसाय करताना कशा प्रकारे आपलं प्लॅनिंग असावं आणि कोणकोणत्या गोष्टींची आपण काळजी घेतली पाहिजे, चुका काय होता कामा नये आपल्याकडून. आपले जे काही प्रतिस्पर्धी आहेत त्यांना आपण कशा प्रकारे बीट करू शकतो, अशा अनेक प्रश्नांवरती खरं तर आज आपण या फेसबुक लाईव्हमध्ये चर्चा केली. तुमचे काही प्रश्न असेल तर नक्की फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही कमेंट करून विचारू शकता. उत्तरं देण्यासाठी आम्ही पुन्हा एकदा लाईव्ह सेशन घेण्याचा प्रयत्न करू किंवा तुम्हाला उत्तरं निलेश जनवाड नक्की फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून देतीलच. आणि या पुढचा विषय तुम्हाला जर वाटत असेल आम्ही कोणत्या वेगळ्या विषयावरती चर्चा करावी तर नक्की आम्हाला कमेंट करून कळवा. तुर्तास इथेच थांबतोय. धन्यवाद. थँक्यू.